श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वाईट काळापासून सुटका कोणाला करायची नाही, पण फक्त त्याचा विचार करून वाईट वेळ टाळता येते. माणसाच्या हातात काहीच नसते हे आपण सर्व जाणतो. तो आयुष्यभर परिस्थितीमुळे विकसित आणि बिघडत राहतो. अनेकदा जेव्हा एखादी व्यक्ती वाईट काळातून जाते तेव्हा त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागते. त्याला राग येऊ लागतो, लोक द्वेष करू लागतात, ईर्ष्या सुरू होते. तो स्वतःवरच संशय घेऊ लागतो, त्याचा आत्मविश्वास तुटत राहतो आणि शेवटी माणसाचा वाईट काळ त्याला अशा टप्प्यावर आणतो जिथे त्याच्या सर्व आशा नष्ट होतात. कोणताही मार्ग दिसत नाही, त्याला फक्त अंधार दिसतो आणि या सर्व भावना केवळ एका कारणामुळे उद्भवतात. वाईट काळाकडे पाहण्याची आपली वृत्ती. तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार शासन करायचे नसेल तर तुम्ही परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. एक हुशार माणूस त्याच्या वाईट काळाचेही संधीत रूपांतर करतो. प्रत्यक्षात एक परिपूर्ण माणूस त्याच्या वाईट वेळेला त्याच्या ताकदीत बदलतो. वाईट काळात तो बलवान होतो. या पृथ्वीतलावर दुर्मिळ व्यक्तीच असेल ज्याने कधीही वाईट प्रसंगाचा सामना केला नाही. पण काही लोक वाईट काळात हार मानतात, आत्महत्याही करतात. आजची कथा तुम्हाला असा धडा शिकवेल ज्यानंतर तुम्हाला तुमच्या वाईट काळाची चिंता राहणार नाही. तुम्ही घाबरणार नाही, पण तुमच्या वाईट वेळेला तुम्हीच संधीत रूपांतरित करू शकाल. तुम्ही स्वतःला मजबूत बनवू शकाल. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही कथा इथे सोडून द्या, कारण जर तुम्ही कथा शेवटपर्यंत ऐकली नाही तर तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळणार नाही. आणि गौतम बुद्ध सांगतात की अपूर्ण ज्ञान अधिक धोकादायक असू शकते. तर चला कथा सुरू करूया. कथेवर आपले लक्ष ठेवा. प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. फक्त ऐकण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर तुम्ही अभूतपूर्व शांतता अनुभवाल. मोहनाच्या वडिलांच्या निधनानंतर मोहनच्या खांद्यावर जबाबदारीचा डोंगर कोसळला. त्याला लहानपणीचे ते दिवस आठवत होते जेव्हा त्याच्या खांद्यावर जबाबदारी नव्हती. त्यावेळी त्याला खूप आनंद झालेला. तो खूप आनंदाने जगला, कशाचीही चिंता न करता, कारण त्यावेळी त्याचे वडील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होते. पण वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर मोहन पूर्णपणे एकटा झाला. त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्याची आई, 2 बहिणी, त्याची बायको आणि मुलं. आणि एवढं मोठं कुटुंब सांभाळणं हे काही छोटं काम नाही, आणि तेही मोहनसारख्या तरुणासाठी. कारण मोहन खूप तरुण होता, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याचे वडील व्यापारी होते आणि आता मोहन तो व्यवसाय सांभाळत होता. पण खूप प्रयत्न करूनही तो चुका करत राहिला. तो खूप अस्वस्थ व्हायचा. त्याने कोणाकडून शिकावे आणि कोणाकडे व्यवसायाबद्दल विचारावे हे त्याला समजत नव्हते. त्याच्या वडिलांकडे 2 कर्मचारी होते. मोहन अजून लहान आहे असे वाटल्याने ते मोहनला गांभीर्याने घेत नव्हते. मोहनवर अजून वाईट काळ यायचा होता. त्याच्या वडिलांच्या एका कर्मचाऱ्यांनी त्यांचा व्यवसाय घेतला, त्यांची फसवणूक केली आणि नंतर तो व्यवसाय त्यांच्या नावावर केला. आता मोहनकडे काहीच नव्हते. त्याचा व्यवसाय हिरावून घेतला होता. त्याला कोणतेही काम करता येत नव्हते आणि आता एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्याच्यासाठी अवघड काम होते. ते एक आव्हान होते. तो रात्रंदिवस उदास राहू लागला. जे लोक पूर्वी त्याच्याभोवती घिरट्या घालत असत, त्याला आपले मानणारे त्याचे नातेवाईक
गोड बोलायचे. आता सर्वांनी तोंड फिरवले होते. मोहनला मदत करायला कोणीच आले नाही. त्याला मदत करणे तर सोडा, त्याचे सांत्वन करायलाही कोणी आले नाही. आता त्याला या दुनियाचे खरे रूप दिसू लागले आणि त्याचा विचार करून त्याला मनातून खूप वाईट वाटले. तो असा विचार करत राहिला की जेव्हा माझ्यावर चांगला काळ आला तेव्हा मी खूप लोकांना मदत केली आणि जेव्हा माझा वाईट वेळ आला तेव्हा कोणीही माझ्याकडे आले नाही, ना कोणी नातेवाईक ना कोणी मित्र. त्याची आशा संपली. तो हरला होता. तो आतून तुटला होता. पण त्या सगळ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी तो स्वतः नवीन काम शिकू लागला. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू करताच त्याला यश मिळाले असे नाही, कारण त्याला व्यवसायाबद्दल काहीच माहीत नव्हते. पण कितीही अडचणी आल्या तरी ते करायचेच असा त्याच्या मनात पक्का निश्चय होता. कितीही अपयश आले तरी चालेल, मी या व्यवसायाला अधिक उंचीवर नेईन आणि त्याचा हा आत्मविश्वास त्याला कधीही हार मानू देणार नव्हता. जेव्हा त्याच्याकडून काही चूक होते, जेव्हा जेव्हा त्याचे कोणतेही नुकसान होते, तेव्हा तो पुन्हा स्वतःला एकत्र करायचा आणि नवीन सुरुवात करायचा. आपली चूक सुधारायचा आणि भविष्यात ती चूक पुन्हा करणार नाही असे वचन तो स्वतःला द्यायचा. हळूहळू मोहनचे दिवस बदलू लागले. आता तो मोठा उद्योगपती झाला होता. त्याचे कुटुंब खूप आनंदी होते. खूप आनंद झाला. पण मोहनचे मन आतून पूर्णपणे बदलले होते. आता त्याने या जगात कोणालाच आपले मानले नाही. त्याने सर्व परोपकार करण्याची बुद्धी गमावली होती, कारण तो वाईट परिस्थितीतून जात असताना कोणीही त्याला मदत केली नव्हती आणि हे त्याच्यामध्ये महत्त्वाचे होते. तो एका आत्म्यासारखी झाला होता आणि म्हणूनच त्याने स्वतःला तिच्या सर्व नातेवाईक आणि मित्रांपासून दूर ठेवले होते. एके दिवशी मोहनची आई मोहनला म्हणाली की, बेटा, तू तुझ्या आयुष्यात खूप यश मिळवले आहेस. आमच्याकडे कशाचीही कमतरता नाही. पण संवेदनशीलता तुझ्यापासून दूर का गेली? तू तुझ्या कोणत्याही मित्रांना भेटत नाही. आपल्या कोणत्याही नातेवाईकांना भेटूनही तू हे का करत आहेस? बेटा, समाजात राहायचे असेल तर समाजानुसार जगावे लागेल. जे झाले ते विसर. तो भूतकाळ होता. आता आम्ही चांगला वेळ घालवत आहोत. म्हणूनच तू सगळ्यांशी छान बोल. हे ऐकून मोहनला खूप राग आला. त्याने त्याच्या आईला विचारले, आई, जेव्हा आपण वाईट परिस्थितीतून जात होतो तेव्हा आमच्याकडे कोण आले? कोणी आले नाही. तेव्हा मी एकटा होतो. कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. आणि आता आमचा चांगला काळ आहे, मग मी का कोणाकडे जाऊ? मी कोणाची मदत का करावी? जेव्हा मला कोणीच मदत केली नाही, मग मी कशाला मदत करू? त्याच्या आईने एकच उत्तर दिले की, बेटा, सैतान बघून तू स्वतः सैतान झाला आहेस. तू सर्व भावना गमावल्या आहेत. तुझ्या अंतःकरणात कोणासाठीही दया उरली नाही आणि दया न राहिल्यास माणसाचे हृदय दगडासारखे होते. मोहनवर या गोष्टीचा काहीही परिणाम झाला नाही, कारण त्याचे हृदय अक्षरशः दगडाचे बनले होते. पण आई ही आई असते. आई कधीही आपल्या मुलाला एकटे सोडत नाही. मूल कितीही वाईट असले तरी आई त्याला नेहमी योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच एके दिवशी मोहनची आई मोहनला एका साधूची शिकवण ऐकायला घेऊन गेली. त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी दुरून अनेक लोक येत असत. मोहनच्या आईने संन्यासाला संपूर्ण परिस्थिती सांगितली. साधू मोहनला समजावून सांगू लागला की, बहुतेकांना असे वाटते की वाईट काळ त्यांना आतून पोकळ बनवतो, त्यांना दुःखी बनवते, अस्वस्थ करते, परंतु ते फक्त विचार करण्याचा एक मार्ग आहे. वाईट काळात माणसाने आपली विचारसरणी सकारात्मक ठेवली पाहिजे, कारण जो धडा आपल्याला कधीच चांगला देऊ शकत नाही
तो धडा आपल्याला वाईट काळच देऊ शकतो. म्हणूनच वाईट काळात दुःखी होऊ नका. त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. साधूने मोहनला सांगितले की तुझ्या वडिलांचा व्यवसाय संपल्यावर तुझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी तुला वाटत होतं की माझ्यावर वाईट वेळ येत आहे, पण त्या वाईट वेळेमुळे तू तुझ्यातील प्रतिभा ओळखू शकलास. स्वतःचा व्यवसाय उभारण्यास सक्षम व्हा. जर तुमच्या वडिलांचा व्यवसाय अयशस्वी झाला नसता तर तुम्ही कधीच तुमच्या शक्यतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नसता. आणि जे लोक सर्व काही करून घेतात त्यांच्या बाबतीत असेच घडते. जे लोक तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात असे लोक स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत आणि हळूहळू आपल्या जीवनात अडचणीत येतात. त्यांच्याकडे सर्व काही आहे, संपत्ती आणि धन, पण इतकं असूनही ते आतून पूर्णपणे पोकळ आहेत. ते आतून दुःखी आहेत कारण तेव्हाच मानवाला सुख मिळते जेव्हा तो त्याच्या शक्यता शोधण्याचा प्रयत्न करतो. वाईट वेळ तुम्हाला दुःखी करते असे तुम्ही कसे म्हणू शकता, जेव्हा तसे करण्याऐवजी ते तुम्हाला स्वतःला शोधण्यात मदत करतात. यावर मोहन साधूला म्हणाला की गुरुदेव, मी वाईट काळातून जात होतो तेव्हा मला कोणीही मदत केली नाही. माझ्या सर्व मित्रांनी आणि नातेवाईकांनी माझ्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे माझा जगावरचा विश्वास उडाला. मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. साधू म्हणाले की वाईट काळातही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहतात. हा वाईट काळाचाही मोठा धडा आहे. तुझ्यासोबत कोणीच नसतं हे या जगाचे वास्तव्य आहे. आणि जेव्हा तुम्ही वाईट वेळ आली तेव्हाच तुम्हाला हे वास्तव कळले. जर तुम्ही वाईट काळाचा सामना केला नसता तर तुम्ही जगाला ओळखू शकला नसता. पूर्वी सगळ्यांवर विश्वास ठेवायचा. कोणीही व्यक्ती, तुमचा कोणताही मित्र किंवा तुमचा कोणताही नातेवाईक तुमच्याकडे मदतीसाठी आला तर तुम्ही विचार न करता त्याला मदत कराल. तो तुमच्याशी खोटं बोलत असला तरी. वाईट काळात तुम्हाला कळतं की कोण तुमचं आणि कोण अनोळखी. जो तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीशी उभा राहील तेव्हाच तुम्हाला हे कळले. आणि हाच धडा तुम्ही तुमच्या वाईट काळातून शिकलात. ते तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हे शक्य आहे की जेव्हा तुमचा काळ चांगला होता तेव्हा लोकांनी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. तुमच्या वडिलांनीही तुम्हाला समजावले असेल. तुमच्या आईनेही समजावून सांगितले असेल, पण त्यावेळी तुम्हाला ते समजले नसेल. पण आता शिकलेले धडे तुम्ही कधीही विसरणार नाही. संन्यासी पुढे म्हणाले की जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक तर असे लोक असतात जे आपल्या वाईट वेळेमुळे दुःखी होतात, चिंतेत राहतात. परंतु इतर प्रकारचे लोक देखील असतात जे आपल्या वाईट वेळेला आपली ढाल बनवून संपूर्ण आयुष्य मजबूत करतात. रस्त्याने चालताना माणूस अडखळतो तेव्हाच कळते की रस्त्यावर दगड कुठे आहे. जर तो अडखळला नाही तर त्याला नेहमी वाटेल की मार्गात दगड नाहीत. आणि जीवनाच्या या वाटेवर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दगड सापडतील ज्यातून तुम्हाला मार्ग काढत जावे लागेल आणि तेव्हाच तुम्हाला ते दिसेल. आणि वाटेत अडखळल्यावरच तुम्ही वाट बघाल आणि काळजीपूर्वक चालाल. तुम्ही जीवनाप्रती अधिक सतर्क व्हाल. स्वतःला विचारा की चांगल्या काळाने तुम्हाला काय शिकवले आणि वाईट काळाने काय शिकवले. तर तुम्हाला समजेल की वाईट काळ तुमच्यासाठी चांगला होता, कारण आयुष्य त्यातून बनलेले आहे. जोपर्यंत तुझे वडील हयात होते तोपर्यंत तुला तुझ्या जबाबदाऱ्याही कळल्या नाहीत. पण वडील गेल्यावर घरची जबाबदारी कशी निभावली हाच खरा तुमचा विकास आहे. जरी आपण पाहू शकत नाही, पण प्रत्यक्षात त्या वाईट वेळेनंतरच तुम्हाला जबाबदाऱ्या समजू लागल्या. लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली, पण तू त्या दगडांनी राजवाडा बांधलास. ही एक बुद्धिमान माणसाची ओळख आहे. म्हणून
आपण त्या मित्रांचे आणि त्या नातेवाईकांचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांच्या टोमण्यांमुळेच आपण स्वतःला शोधू शकलो, स्वतःचा व्यवसाय उभारण्यास सक्षम झालाच. त्यावेळी जर ते लोक तुमचे सांत्वनासाठी आणि मदतीसाठी आले असते तर तुम्ही कधीच तुमच्या पायावर उभे राहू शकले नसते. जसे तुझे वडील तुला मदत करायचे त्यावेळी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची कल्पना नव्हती. तोपर्यंत तुला तुझ्या आयुष्यात हे माहीतही नव्हते काय करणार, पण या जगात कुणीच कुणाचं नाही हे लक्षात आल्यावर मग तुम्ही एकटेपणाला तुमची ताकद बनवली आणि त्यानंतर तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. म्हणूनच अशा लोकांबद्दल द्वेष करू नका, त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवा. हा विचार करण्याची सकारात्मक वृत्ती आहे. जर तुम्ही वाईट काळात सकारात्मक विचार ठेवला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे साध्य करू शकता ते तुम्ही चांगल्या काळात कधीच मिळवू शकत नाही. यानंतर साधूने मोहनच्या डोक्याला स्पर्श केला आणि सांगितले की त्याच्या मनात प्रत्येक जीवाबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल सहानुभूती असावी. जेव्हा तुम्हाला प्रत्येक जीवाबद्दल दया येते तेव्हा ते तुमचे जीवन सुंदर बनवते. तुमच्या मनात प्रेम उत्पन्न होते आणि प्रेम हे ईश्वराचे दुसरे रूप आहे. ते रूप ओळखा. त्यानंतर तुमच्या आयुष्यात यशासोबत फक्त आनंद असेल. सध्या तुमच्या आयुष्यात यश आहे पण आनंद नाही. नेहमी आनंदी राहण्यासाठी कोणावरही द्वेष ठेवू नका. फक्त प्रेम आणि करुणा ठेवा. त्या लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर लक्षात येईल की त्यांचीही त्यांच्या भूमिकेत चूक नव्हती आणि असे सांगून तो संन्यासी तिथून निघून गेला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून